नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे। आपण आलोय मुरबाड तालुक्यातल्या मसा इथल्या बैल बाजारामध्ये। हा सगळ्यात मोठा म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैल बाजार आहे आणि तो वर्षातून एकदा या ठिकाणी मुरबाड मधल्या मसा आहे जे देवस्थान इथं भरत असतो। अक्षरशः हजारो बैल जी खरेदी विक्री म्हणजे कोट्यवधी रुपयाचा टर्नओव्हर या ठिकाणी होत असतो। आणि आपण खास आलेलो आहे म्हणजे इकडे जर हक्काचं आपलं ठिकाण जे आहे ते म्हणजे इथं देवराम लांडे यांचा जो काही हे आहे मंडप आहे तो पाहायला आलोय आम्ही। भरपूर या ठिकाणी आलो। या ठिकाणी इतक्या जागोजागी मोठमोठे ताप आहे। चला आता आपण जाऊया। आणि देवराम लांडे यांनी एक खूप म्हणजे त्यांनी व्हिडिओ केला होता। काळा पांढरा एक बैल होता आणि तो बैल खूप आकर्षक होता दिसायला। आणि आता आपण बघतोय का ते जे देवराम लांडे यांचा हा सगळा मंडप आहे आतमध्ये त्यांचा हा सगळा हा ताफा दिसतोय। आणि त्यांचे जे बैल आहेत ते बैल या ठिकाणी बांधलेले आपल्याला दिसून येत आहेत। अनेक लोक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी त्या बैलासोबत सेल्फी काढण्यासाठी इथं थांबलेले दिसतात। लांबून लांबून आलेले आहेत। म्हणजे हा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो याच बैलाचा आहे। हे बघा देवराम लांडे देखील आपल्याला भेटलेले आहेत। नमस्कार लांडे साहेब। नमस्कार संदीप भाऊ। गॉगल वगैरे भारी कोकणामध्ये लागतं धूळ वगैरे असते ना। हा बरं, हाच तो तुमचा कधी घेतला होता? मी तो चाकणच्या बाजारला खेपामध्ये कर्नाटक वरून आलो होता। चाकणच्या बाजारामध्ये त्या व्यापाऱ्यांची गाडी येते आणि त्याच्यामध्ये तो बैल मी हा घेतला होता। तर त्याचा व्यवहार झालेले आणि ते न्यायला आता 5 वाजता विकलं पण आले कधी तुम्ही इथं? आम्ही रात्री आलो, काल आलो आम्ही। अच्छा अच्छा। आणि बैल सकाळी आले पहाटे। बैल पहाटे आले सकाळी। गाडीतून उतरता ती गिरायका इथे थांबून होती। कारण हे बैल मी युट्यूबला टाकले होते, स्टेटसला ठेवले होते। त्याच्यामुळे मला ऑनलाईन ते म्हणायचे बैल न्यायला आम्ही केवडला येतो। तर मी त्यांना म्हणलो होतो नाही, मला निवडणूक काढणार मशामध्ये माझा नंबर येणार तसं मी बैल देणार नाही म्हटलं। असं मी त्यांना बोलली केली ती। पण मग त्याच्यामध्ये स्पर्धा लागल्या या बैलासाठी। याचा नाव आहे बावऱ्या। खरं तर हा बैल तसा फार शांत आहे, पण जर याला मी सांगितलं बावऱ्या शांत राहे तर बावऱ्या शांत राहणार। बावऱ्या जर झुपायला लागलं, आम्ही त्याला वड्याच्या घाटामध्ये झुपला होता शर्यतीसाठी, तो खूप पळतो। पण माझ्याकडे बघायला कोण नसल्यामुळं आम्हा या म्हशीच्या बाजारात आणला आणि इथं आणल्याच्या नंतर त्याची खूप मला म्हणजे अगदी खुशी किंमत झाली माझ्या अपेक्षेपेक्षा। आणले किती बैल टोटल? मी बैल तशी 10-12 आणली होती, पण आता सगळी बैल गेली। आता बैल काही राहिली नाही माझ्याकडे। आता हा याची काय किंमत ठरली? याची किंमत ठरली 3,51,000 रुपये। 3.5 लाखाला विकला? हो, 3.5 लाखाला विकला साहेब। त्याचे आपलं अजून पैसे त्याचे 50,000 रुपये येणे बाकी आहे। ते बैल न्यायला येणार आहेत आपण। नाही ना, आपण आपला याच्यावर आमच्याकडे 4 बैल पळतो कोकणामध्ये। एका बैलाची किंमत 3,51,000 रुपये एका काळ्या बांड्याची किंमत झालेली आहे। आम्ही त्याने मला 3 लाख रुपये दिले, 50,000 रुपये ते आता बैल न्यायला आले की देणार आहेत। पावती आम्ही केलेली आहे। कुणाला विकलाय बैल? तो बैल आहे ना, नाव आपलं नामदेव बाळाराम पाटील, गोवे तालुका भिवंडी, तिकडे विकलाय का? हो, गोव्याच्या जवळ येते तिथं। काळा बांडा, हो, उंची वगैरे सगळं लिहिलेली? हो, ते लिहावं लागतं साहेब। उद्या बैल कुठं चोरी गेला काय झाला तर मग ते सगळं लिहून द्यावं लागतं। हो, चांगली आली किंमत। किती लोक येतात बैलासोबत फोटो काढायला? काहीतरी पडले इथे सकाळीपासून जवळजवळ 4-5 हजार लोकांनी फोटो काढले असतील। मी त्यांना मायकोन सांगितलं होतं फोटो फुकटे बैल इकते, पण आता गर्दी कमी झाली। इथं जवळजवळ अख्खा पटांगण भरलेलं होतं संदीप भाऊ। 3,51,000 याच्यावर ठरलाय? हो, याच्यावर ठरलाय, त्याने पैसे दिलेत। मस्त बैल आहे। हो हो, दादा 2 मिनिटं दाती। हो, 6 दाती। चला दादा 1 मिनिट, पत्रकार आहेत। हो हो, काय याचं काय? याचा हा बैल आम्ही खरं तर चाकणच्या बाजारामध्ये घेतला होता। ट्रिप मध्ये तो काष्टीवरून बैल काष्टीवरून तो पण व्यापाऱ्याकडून घेतला। मी जवळजवळ महिनाभर फिरत असतो, वर्षातून एकदाच। मी काही व्यापार करीत नाही, पण निवडक माल आणायचा। खरं तर संध्याकाळी कत्तुरे साहेब या ठिकाणी येणार आहेत, या तालुक्याचे आमदार, आणि दरवर्षी माझा इथं सत्कार होतो। हा आपण इकडं बघू शकता। हा आपण त्याच्यावरती डायरेक्ट मसा यात्रा बाजार, सर्व स्वागत सर्वांचं। खात्रीशीर बैले, दर्जेदार बैले, म्हणजे आपण बॅनर लावून बैल ऐकतो। आपण काही व्यापारी नाही, काय नाही। माझ्या सोबत आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग केले 100 एक कार्यकर्ते आहेत।
संध्याकाळी तुम्ही आता थांबला तर बरं होईल, आम्हाला आनंद वाटेल. पहिल्या प्रथम मी तुमचं काकाचं आणि सोनूचं मी आभार मानतो. मला सांगा किती रुपयाला खरेदी केली? बरं ते सांगायचं का ते नाही सांगायचं, पण मी हा बैल 2,51,000ला हा बैल विकला. त्या बैलांना, ह्या दोन्ही बैलांना जवळजवळ 10-15 गिरायक होती, परंतु मला समाधान या गोष्टीमध्ये वाटलंय. 2,51,000 हा, आणि तो तो 3,51,000. 3,51,000. तर बैलामध्ये एक समाधान का बाबा मी गेल्या माझ्या वडिलांपासून वडिलापर्यंतची ही आमची खरेदी असते आणि मी तिथं त्या येत असतो. तर त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी आलात, पत्रकार काका असतील, सोनू असतील, तुम्ही असाल, मला फार अभिमान वाटलं का आपल्या जुन्नर तालुक्याचा नंबर इथे येतोय आणि तुम्ही प्रसिद्ध संदीप भाऊचा पत्रकार तर म्हणजे एक नंबरचे आहे. आपण सकाळी बैल इकलं तेव्हा ती मिरवणूक इथे आमची निघालती, त्या मालकाची ना आमची, ते पण तुम्ही या ठिकाणी हे करताय. तुम्हाला विनंती आहे का तुम्ही जाऊ नो संध्याकाळी राहावं. आणि संदीप भाऊ हा बैल एवढा गरीब आहे ना, याला म्हणलं ना तू शांत बस, तुला झुपायचं नाही, तर तो एकदम शांत बसणार. म्हणजे मला मुख्य जनाची फार आवड आहे. देवराम लांडे ऑलराऊंड आहे. मी जरी राजकारण असेल तरी मला मुख्य जनावरांना सेवा करायला फार आवडते. तिकडे जेडपीचं इलेक्शन आहे, तुम्ही इकडे कसं काय? झेडपीतले माझे मतदार सगळे इकडे आलेत, त्यांची रात्री सगळ्यांची सेवा केली मी. आणि आम्ही आज संध्याकाळी इथं प्रचारचं नाव फोडणार आहेत संध्याकाळी. हो, 5,000 लोकांचा स्वयंपाक आहे मुरबाड मध्ये. हो, मुरबाडमध्ये. म्हणजे मसोबा हा मला नेहमी पावत असतो आणि तिकडे तर नारळ फुटलच, पण इथं सुद्धा म्हणजे जे मत्स्याच्या यात्रेला आलेले आहेत तांबेपाडळे गटामध्ये, त्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फुटल्या जाईल. या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे, 8 वाजता ऑर्केस्ट्रा सुरू होईल. खासगी तुमचा म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांसाठी? हा, कार्यकर्ते करमणुकीसाठी. तो 8ला सुरू झाला का 10ला संपेल आणि 10 पासून 11 वाजेपर्यंत जेवण होतील. 11च्या पुढे कार्यक्रमाला परवानगी नाही. ठीक आहे. आता हा 2 बैल तर चांगले, म्हणजे 3.5 लाख 2.5 लाख. अजून किती बैल होती, विकली का काय? हो, विकली सगळी बैल, आता संपली आपली सगळी. आता मित्रमंडळाचे आहेत ते इकायची बैल. बर. मग आता या ठिकाणी किती बैल आणली होती तुम्ही? आम्ही 10-15 बैल आणली होती, तेवढी सगळी गेली. बर. खुशी आहे मी आता, अगदी खुशी. मग आता कुठं जायचं? तुमचं गॉगल पडलं. आता गोगल आम्हाला दाखवतो कसा बाजार असतो. हो, चला ना. आता काय व्यापारी येणार आहेत का? ते नाही ना. हा, ते आता 5 वाजता त्यांना बोलावलंय. त्याच्या इथे व्यापारी नाही, ते पण मालकच आहेत. हे आपल्या मित्रांची बैल आहेत, बदगी बेलापूर. अच्छा. हा, ही पण बैल चांगली आहेत. यांची पण मागणी होती, पण त्यांची किंमत संपूर्ण किंमत चांगली आल्याशिवाय आम्ही देणार नाही. अशा प्रकारचं खरं तर हे इकडे या ठिकाणी आहे. आणि जो तो काळा बांडा आहे त्याचा मालक आता येईल तुम्हाला संध्याकाळी. आम्ही त्याची ठीक आहे, चला आधी आपण इथं बघू कसं काय म्हणायचं याला, मंडप म्हणायचं काय म्हणायचं? कनात, ही जी कनात आहे, कनात. हो, कनात म्हणजे काय? कनात म्हणजे इथं आम्ही संध्याकाळी ताडपत्रे वगैरे टाकून सगळं एकत्र झोपत असतो. हे मंडळी इथं लोक इथंच का वाजवायला काय असं काय? नाही, त्यांना तुम्हाला खुशी केलं का? मी पैसे दिले का? हा, किती बक्षीस दिलं? 5,001 रुपये दिला. मग आता इथून जायचं नाही का? वाजवा. आपण पाणी भरपूर मोठी कनात. हो, कनात आहे इकडे आतमध्ये आम्ही झोपतो. कुठं म्हणजे इकडे ही कनात मध्ये इथे 100 कार्यकर्ते आहेत, ते आम्ही झोपत असतो. ही ताडपत्री आहे, ही इकडे खाली टाकायची. एक मिनिट. हा. हे बॉडीगार्ड काय इथे ठेवली तेवढी? हे समजायला कोणी बैल चोरी गेला, काय झाला, रात्रीचं हे जागतात हे बॉडीगार्ड. आणि रात्रीचं कोणी असं चोरपुरटी आले का मग कासरं कापून बैल घेऊन जातात. माणूस नाही आता हे इथं काय आता हे टाकणार हे इकडे खाली टाकणार आम्ही आणि याच्यावरती आम्ही मग गोदड्या टाकणार आणि मग आम्ही आपला असं मस्त खुशी झोपणार. अच्छा. आणि आंघोळीला कुठं? आंघोळीला आम्ही टँकर आणलं, दाखवतो ना. टँकर? गावावरून टँकर आणलाय, म्हणजे बोरचा पाणी आणायचं, आंघोळ बिंगोळ इथंच, जेवण पिणं खाणं इथं, सरपंच या असं सगळं. आणि काय इकडे काय जेवण कुठं चालतं? जेवण इकडं इथं आता
जेवण बाहेर ग्राउंडला करतो आम्ही. नाही नाही, बनवतो कुठं? बनवतो इकडे बनवतो जेवण आम्ही इकडे. काल आले ना तुम्ही? हो काल आलो आम्ही. किती लोक जेवली काल? म्हटले 5,000 जेवली का? काल 2,000 आज 5,000 आहे. काल 2,000 लोक जेवली. 2,000? हो एक मिनिट बॉडीगार्ड साहेब जरा थोडा हा, या हे इकडे राम राम. चला, आपल्या इकडचेच आचारी आहेत. हे फांगळीचे आहेत काशीनाथ बुळे म्हणून. आमचे बंधू आमचे साहेब आमचे हा साहेब आमचे बंधू आहेत. बंधू आहेत का तुमचे? बर बर. काय आज काय प्लॅन आहे? आता चिकन चिकन किती आणायचं? 1 क्विंटल. 1 क्विंटल? ते म्हणतात 1 क्विंटल. हो आणायची ना तर त्यांना प्लॅनिंगच केलं ना. 1 क्विंटल चिकन, 2 क्विंटल तांदूळ. हे तांदूळाचे सगळे कट्टे इथे पडलेत. घरून आपले 5 पोती. 1 क्विंटल चिकन? हो 1 100 क्विंटल किलो? हो 100 किलो 2 टोप बनवणार. आणि बिर्याणी? ना बिर्याणी नाही रस्साभात. आणि मग ही लोक तुमचीच जेवतात. चला या बाहेर. आणि हे ना संदीप भाऊ तुम्ही मग म्हणले कोथमीर नाही का ते हे करून तो एवढी शिल्लक आहे. बघा ना आता बरोबर. आणि आम्ही एक कांद्याच्या गोणीत आणतो डायरेक्ट म्हणजे हे इथं गावावरून आणलंय का? गावावरून टेम्पोवरून आणलाय. अरे वा. या बाजार इथं महाग असतं ना. सगळं माल मसाला वगैरे. हो हे सगळं इथे शेंगदाणे सगळीकडून आणलं आम्ही. हा ना. म्हणजे इथं लय महाग असतं. मशामध्ये यात्रा असते ना मग ते वाढून घेतात. हे 2 शेगड्या आहे बघा. एका याच्यावर 2 शेगड्या. बघुली सगळी इकडे तुम्हाला इकडे सगळे सकाळी बघा संदीप भाऊ सकाळी काय हातच्या बनवला अख्खा टोपरून. काय इकडे काय आलं? हा एक अख्खा टोप 50 किलो कटा होता 30 किलोचा कटा होती. आणि आम्ही ती तुम्हाला चहाची इडी देतो आम्ही. सकाळी आम्ही 1 तास हा 1 तासभर चहा बनवला आम्ही सगळं. ही कुठली लोक? हे कार्यकर्ते आले माझ्या कुठले आले? अरे मानकेश्वर क्या बात आहे. तुम्हीच फोन केलते मला. धन्यवाद धन्यवाद. उद्यापासून आपले प्रचार सुरू करायचे. हा खुशी 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 खुशी. चला अरे या वा धन्यवाद. या चला सगळे मानकेश्वर का मंगाची येऊन गेले. इंगळूनच्या गाड्या आलत्या 2 हा भिवाडच्या आलत्या. सगळ्या महिलांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. अगदी खुशी खुशी बर का. अरे बाय इकडे अरे इकडे काय नाही. हे बघा सगळ्यांनी आपल्या इथं जेवण झालं जेवण जायचं. आता आंबोलीचं आलेत आपल्या भिवाडचे आलेत सोनावळ्याचे आलेत देवळे गावचे आलेले आहेत. सगळ्या महिला मंडळी तुम्ही आलेत. मला फोन कोणी केलता? हा केलता ना. गाडी आली ना तुला? हा गाडी अजून तुम्हाला इथं सगळ्यांनी जेवायचं फिरून आले तुम्ही? हा बरं इथं आलंय. आपण इथं जेवायचं संध्याकाळी इथं आपला करमणुकीचा कार्यक्रम आहे. आपण सगळे केली मानकेश्वर का आंबोलीच्या महिला आलेल्या आहेत. इंगळूनच्या आलेल्या त्या बाजारात गेल्यात. मी तुमचा खूप धन्यवाद देतो का तुम्ही नित्य शब्द साहेबांना सोडत नाही. म्हणजे इथं पण तुम्ही आले म्हणजे साहेबाच्या पाठीचे आहेत ना. पण कंपनी आपला कोण उभं आहे माहिती आहे. उभी आपली माहिती आहे ना. माहिती आहे अमोल लांडे. तर आपल्याला सोमवारपासून आता काल काहीतरी एवढा बारीक मेळावा झालाय पण त्याच्या 4 पट मेळावा आपण घेणार आहेत. आता उद्या आलो का मशावरून सगळ्या महिलांनी यायचं. म्हणजे आपण अजितदादाच्या सभेला गेलतो ना त्याच्या 5 पट आपली ताकद दाखवायची की माहिती आहे अमोल लांडेच्या मागे किती महिला आहेत हे एकदा दाखवून द्यायचे आपल्याला. तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही. खुशी खुशी ना. चला धन्यवाद धन्यवाद. बरेच लोक येतात. आतमध्ये बघून घ्या काय झाले. इथून संदीप भाऊ टँकर आणलाय तिथनं आपला स्वतःचा टँकर. पाण्याला आपण फुकट वापरतो ना हा हा. तर मग ही लाकडं पण आम्ही तिकडून टेम्पोवरून आणले शेकायला संध्याकाळी. तिथं आमची शेकोटी असते. बर रात्री ज्याला कोणी नाही आंघोळ इकडे करायची? हो आंघोळ इकडे बादली भरून यायची इकडे आंघोळ करायची. आणि वाटलं तर मग इथं आपलं हे नळी बिळी आते ना कोणाला वाटलं त्याला आम्ही 5 गॅसच्या टाक्या आणलं. ज्याला गरम पाणी करायचं त्याला गरम पाणी, ज्याला गार पाणी करायचे त्याला गार पाणी ना. असं अगदी चला हे खुशी खुशी संध्याकाळी तर पंक्ती पडतील सगळ्या इकडेच बसतात का लोकं? इकडेच बसतात सगळे मात नाही ना. हे आपल्या गाड्या इथं सगळ्या हे टेम्पो आपले आणलेत. तो एक किराणा भरून आणलाय. तो एकामध्ये माणसं आणलेत. ही सगळे आपल्या गाड्या इथे लागल्यात. हे आमच्या बंधूंची गाडी पिलाजींची सगळे इथं आले ते. सरपण वगैरे आणलंय. हो सरपंच बिरपण आता इथं आपण शिकुटे असते. आता संध्याकाळी आपण शिकुटे पेटवून इथं तेच जेवण. हो बंधू आहे या ना जरा काय इथं मगाशी आम्ही आलो, कसं झालं, इतकं मोठं. कलिंगड घेऊया आपण. चला नंतर बघू ते कलिंगड. नाही घेऊ नाही का आपण खाऊ ना. अहो, बरं आता का? आपण खाणार. नाही काय सगळेच घ्या. हे त्याला हे किती कलिंगड सकाळपासून किती खापावली सांग ना सर पत्रकार आहेत. पुढं जास्त गर्दी कुठं होती?
घे. कसं काय किती म्हणजे काय बैल पाहायला येतात का लोक शेटच्या सोबत बी फोटो भारी चला चला किती वर्षापासून तुम्ही या माशाच्या बाजारामध्ये येता 25 वर्षापासून 25 वर्ष पण मोठा बाजार मी 16 वर्ष झालं. मी जिल्हा परिषद अध्यक्ष जरी होतो तरी माझी लाल दिव्याची गाडी इथं असायची. तुम्ही लोकांचे पण हे आपल्या इथं काय पहिली परिस्थिती काय असायची आता काय पहिली रात्रीचं दादागिरी व्हायची या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे आपल्या भागातून कुठून कुठून पहिले यायची म्हणजे आपल्या पार जुन्नर आंबेगाव खेड मावळ अकोले तालुक्यातून हे कुठली इकडे आपली हे कुठली बैल चला मित्रा काय म्हणता हे बरं आहे ना बरे आहेत ना बरे सर तुम्ही आले ना आम्ही तिकडे येऊन गेलो आलते ना संध्याकाळी जेवायला मग हा, नक्की 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 बाकी मजेत एकदम एकदम खुशी खुशी आपण आता येऊ हा जेवायला नक्की माझ्याकडे नक्की नक्की येणार जेवण. ओके चला 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 ओके धन्यवाद चला पालघरचे का किती बैल घेतली बैल आता घेणार उद्या घेणार उद्या घ्या काय अडचण सांगा बरं आहे की इथे पत्रकार आहेत इथं मी आल्यापासून काय फरक जाणवलं का तुम्हाला भाषेत आम्ही तुम्हाला दरवर्षी आवडीने येतो तुमच्याकडे इकडे. आज संध्याकाळी येणार आम्ही तुमच्याकडे नाचायला हो यार या 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 या. फिक्स असते हो जागा फिक्स आहे ना या सगळे हा नक्की नक्की ओके ओके चालतं अशी लोक आपल्या भागात हे आपल्या इकडे येत नाही हे ना कुठली मंडळी आहे कोटेमाळी सगळे आपले मतदार आहेत हा 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 संध्याकाळी खुशी खुशी ना सरपंचा डान्स झाला पाहिजे खुशी खुशी बनेले डान्स झाला पाहिजे सरपंच हे सरपंच माझी कोटेमाळीचे आपले मतदार आहेत हे जिल्हा परिषदला कोणला मतदार आहे माहित आहे फिक्स आता समोर आहे म्हणून तुम्ही तेच म्हणणार ना? माहिती पहिल्यापासून त्यांना माहिती अजिबात नाही किरकिर सगळे कटर आपले आजच नाही आजच नाही, हे पहिले काय म्हणतात पहिला अशी लुटमार व्हायची काही लोक जबरदस्ती मी आल्यापासून काय फरक पडला पहिलं व्हायचं पण मी आल्यापासून काय हे काय म्हणतात अध्यक्षांनी इथं मंडप टाकल्यापासून 15 वर्षांमध्ये काय फरक आहे सांगा यांना नाही तर पहिला हा लुटमार लुटमार म्हणजे पहिलेच काचरा कापून यायची रात्रीचं दम द्यायची पराने लावायची गड्यांना तुम्ही लोक काय करणार नाही गरीब लोक गरीब लोकांना पूर्ण बंद झालाय सगळा परत दिसणारच नाही बाबा. अजिबात नाही दादागिरी पूर्ण बंद बरं आता कुठले लोक येतात आपल्या भागातले प्रत्येक गावची आणि आपल्या भागातली कुठून येतात गोदरे देवळा आज नवळा आहेत ना गाव आहेत ना प्रत्येक गावची लोक ते चल. चला म्हणजे आता हा इथून स्टार्ट झाला बैल बाजार ना लांडे साहेब तो पार वर टेकडी इकडे पर्यंत म्हणजे जवळपास 1 किलोमीटर लांब असेल ही. मस्त बैल आहे हा. लव आता दिल नेली का ही कुठली बैल आहेत ही कुठली बैल आहेत कुठले आहेत हा हरसर ना या हरसरचे आहेत ना ठीक आहे चला नमस्कार हा दिला का केवढ्याला दिला कुठलं होती कोणाची लवा त्याची ना मला कोणते मला दिले बरं हे लव नांगरे चला आता काठी दे कुठं पडतो दाखव ना आम्हाला. हॅलो हट हट ही आपल्या उंडेकडची लवू नांगरे आहेत ही खर तर 1.5 लाख रुपयाला ही जोडी लवा इकडे केवढ्याला दिली पहिलं ही केवढ्याला विकली अरे वा शाबास ही बैल म्हणजे आमच्या भाषेमध्ये 1.5 लाख रुपयाला बैल ऐकली म्हणजे हा आमचा हाताखाल्यावर आहे तर ऐकू येत नाही इथं दिली ना मी काय म्हणतो तो हा माझं नाव सकाळी जाणार मला संध्याकाळी हॅलो चला ही कुठली बैल आहेत? कुठली आहे ती
नाही नाही कुठलं गाव हा याला ऐकाय पत्रकारांना नाही 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 पत्रकारांना सांगा ही पण उंड्याकडेची जोडी आहे. आता या उद्याच्या दिवस वाट पाहणार हट! हा राहिला का हा केवढा दिला इकडे देवळा ते कुठे देवळा आज नावला इकडे का हो चला या कुठले आहेत रे ही बैल संदीप भाऊ फोपसंडी म्हणजे अकोले तालुक्यातले ओळखतात सगळे मला ओळखता ना मी आल्यामुळे काय फरक पडलाय का नाही तर पहिला नाही ना मी इथं आल्यापासून काय फरक पडला अशी म्हणजे काय मारामाऱ्या व्यवहाराची व्यवस्थित व्यवहार होत सुटल्यात. पहिल्यानं आम्हाला म्हणजे पराण्या सुद्धा महिलांना लय मारायची, तुम्हाला पर्यंत लावायची मग आम्हाला सुद्धा लायत होती. अरे बोलायला बाप. गेलो का म्हणजे बोलून देत नव्हतं बोलून म्हणजे तुम्हाला पर्यंत लावायचं मग पण इथं मी आल्यापासून फार सगळा म्हटलं नाही संध्याकाळी जेव्हा कुठे आहेत? आपल्याकडे संध्याकाळी जेव्हा कुठे आहेत? आपल्या पालावर पकड्या म्हणजे खुशी खुशी ना आपला 8 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. आपल्या साहेबांच्या पालापाशी जायचा. घाबरायचं नाही बैला आपल्याला परवानगी तर द्यायची हा. कुणाची दादागिरी खपवली जाणार नाही फक्त फोन करायचा 1 वर्ष कशी आपण जोडली होती हा. बरोबर आहे ना खुशी ना चला जातो चला हो या हो येतो दादा या नमस्कार तुमची कुठे बैल आहे दिला का केवढ्याला दिला हे कोपरे मांडीची कुठे ही किती गेले हो नाव बरं इकडे हो ना या संध्याकाळी जेवायला यायचं बोलावणं करा आले मी हा तुम्ही मागे सांगा जरा फरक पडला बराचसा तुम्ही आल्यापासून दादागिरी नाही पहिल्यासारखी हा आणि आपले माणसं म्हणजे घाबरती नाही पहिले घाबरायचे आता घाबरती नाही पहिले अच्छा तुम्हाला आधार आहे हा आधार देवराम लांडेमुळं हा आधार आहे मग आमचा आधार काढायचे ती तुम्ही कुठले मांडवे कुठे मांडवे शेजारवाली गावाली आमची. 100% आधार कार्ड आहे कसं काय आधार कार्ड आहे मग आमच्या प्रत्येक गोष्टीत येते ती कोणत्या माझ्यासाठी तर लय वेळा आलेली ती माझ्या शाळेच्या कामासाठी प्रत्येक गोष्टीत आलेली ती बरोबर हा धन्यवाद सगळ्यांना काय अडचण आलं तर फोन करायचा जेव्हा येतच नाही का त्या सगळ्या चहाला आलते का हा चला चांगलं फॅन वर्ग तुमचा भरपूर मोठा. हा मग काय मग आता काल हे झालं काय म्हणतात त्याला आपला एक मेळावा झाला आपटाळे गावामध्ये पाहिलं का नाही मला एकाने फोन केलता म्हणलं एक मेळावा झाला हा. पण म्हणलं आता मी म्हशीवरून गेलो का आपला पण एक मेळावा आपण घेऊया कारण आपण आपल्याला खरं तर तसं अजितदादाने म्हणजे हे दिलेलं आहे पण आता आपण तो मेळावा घेतात दबाव आणतात पण मला माझ्या जनतेवर विश्वास आहे मला आपला माहीत आहेचा विजय हा निश्चित आहे संदीप भाऊ काय अडचण नाही पण तिथं मोठी अशी गर्दी झाली होती जवळजवळ 1000-2000 लोक उपस्थित मतदान 40,000 आहे त्याने 2,000 जमले आपण 10,000 जमू त्याचं काय विषय आहे म्हणजे कोणतरी एखादा माणूस मला नेता म्हणा आणि माझ्या दाऊनला हे लोक बांधा आता तसं होणार नाही लोक जरी कोणी काय प्यायला आले तरी मला फोन आलते मी काय लोक माझेच होते तिथं मी ती लोक पाठवली होती जा काय चालले काय बोलतात का आपल्याबद्दल कोणी कारण शेवटी समाजासाठी आणि पश्चिम भागासाठी मी काम करणार आहे आणि असे कोणी मेळावे घेऊन आणि दबाव गट वापरून काय उपयोग नाही यांनी जर मेळावे घ्यायचे तर मग आमदारकीला का नाही यांच्या मागे लोक गेली शेवटी जनता आहे ना मतदार राज आहे मला माझ्यावर विश्वास आहे की ह्या निवडणुकीला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने आपली माहिती निवडून येणार आहे मला सांगा दादा कुठले? आपण तुमच्या याच्या घरात होते असं आहे का आटकून कुठले तुम्ही गुढे तिथेच आपला तुमच्या याच्या हा दूध नव्हतं म्हणजे इथलंच आहे ना? हा इथलं त्यांच्या घरात कुठलं हे पहिला कुठले आहेत बायला या आपले तुमचे आहेत का नाही खपले अजून नाही खपतील संध्याकाळी जेवायला माहिती आहे ना संध्याकाळी जेवा हा चला चला काय आहे नक्की मग आता ते तर म्हणतात की आम्ही तिकीट मागायला आजीदादांकडे गेलो होतो हम्म. त्याच्यामध्ये जो आपल्या पक्षाचा माणूस आहे तो तिथं हजर होता असं हे बघा माहित आहे लांडे आणि अमोल लांडेचा
राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश झालाच नाही, त्याच्यामुळं प्रवेश करायचा आणि तिकीट मागायचा हा विषय संदीपभाऊ येत नाही. आता तुमचं म्हणणं आहे का अमोल लांडे माई लांडे हे राष्ट्रवादीमध्ये हो राष्ट्रवादी मी जरी नव्हतो तरी ते काय माझ्या बरोबर आले नाही, त्याच्यामुळे त्यांना अजितदादांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कामाला लागा, त्यामुळे काही अडचण नाही. तर तिथं असं सांगितलं जातंय का आता का असं होणार आहे की जे आदिवासी मतदान आहे त्याची विभागणी होईल आणि उच्चील कालदरे सारखी जी ओपन गाव आहेत ती एक हाती तुमच्या विरोधात नाही नाही असं कधीच नाही. मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेतो. फक्त एक माणूस आहे, मला त्याची नाव घ्यायची इच्छा नाही, तो फक्त अट्टास करतोय आणि लोकांना काहीतरी खोटं नाटं सांगतोय. मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करण्याची अपेक्षा माझी आहे आणि इच्छा आहे. तुम्ही आता माझा 2-3 दिवसामध्ये मी जे आता माशावर गेल्यानंतर माझा एक म्हणजे मेळावा होईल, ते तुम्ही या तिथं बघा किती लोक आहेत काय बोलतील, त्या लोकांची तुम्ही मुलाखत घेऊ शकता. उद्या समजा का तुमच्या सुनबाईला तिकीट दिलंच नाही तर मग नाही तिकीट तर काही प्रश्नच येत नाही ना. माहिताई जो एक्झिट पोल आहे सर्वे, त्या सर्वेमध्ये माहिताईचा 70% 72% माहिताईला पसंती आहे. म्हणजे जो पोलीस डिपार्टमेंटचा एक्झिट पोल असतो आणि बाकीच्या उमेदवारांना 28-32 28-32 अशी पसंती आहे आणि ही तिरंगी लढत होणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काय शिवसेनेचं काय मग आता शिवसेनेने तुम्हाला पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला होता, शिवसेना तुम्हाला तिकीटही देणार होते. देणार होते पण आता शरद दादा म्हणतो माझाच प्रवेश नाही झाला तर मग मी कसं काय म्हणू आता. नाही पण तुम्हाला तिकीट मिळायची मतलब होता, शिवसेना का सोडली तुम्ही किंवा तुम्ही राष्ट्रवादीच्या काय आता मला ते अमोल शेवटी उभा राहणारी माझी सुनबाई आहे. म्हणजे आता सगळे राजकारण तसं म्हणलं तर संदीप भाऊ मी यांच्या हातामध्ये देतोय, कोणाच्या अमोलच्या. आता माझी सुनबाई आणि अमोल म्हणजे ते निवडणूक लढवणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण पोरांचं थोडं ऐकलं पाहिजे आणि त्यांना भवितव्य. अजितदादा एक पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तो उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे अमोलचं असं म्हणणं आलं की बाबा सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर बा अजितदादाशिवाय पर्याय नाही, असं अमोलच्या म्हणण्यातून आलं. मी म्हटलं होतं अमोलला की बाबा तू जरा माझा ऐक, तर अमोल म्हणला आहे माझा निर्णय झालेला आहे राष्ट्रवादी उभं राहायचा. मला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्याची निवड अजितदादांना केली होती महाराष्ट्राची, त्याच्यामुळे त्याच्याकडे ते पत्र बी आहे. पण आता एकाचं आता तुम्ही आता पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवणार. आता मी काय आता माझी वय 60 झालेली आहे, त्याच्यामुळे आता अमोलचं थोडंसं मुलांच्या ताब्यामध्ये राजकारण दिलेलं आहे. अमोल जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. पण आता तुमच्या त्या राष्ट्रवादीमध्ये इतका विरोध आहे, मग कसं काय? ते विरोध आहे तर त्याला नेते निर्णय घेतील. नेते अजितदादा सारखा माणूस जो निर्णय घेईल. त्या खालच्या त्या लोकांनी असं सांगितले म्हणजे तुमच्या राष्ट्रवादीतल्या हा. तर समजा देवराम लांडेंच्या घरामध्ये जर तिकीट दिलं तर आम्ही काम करणार नाही. मग ते त्यांच्या पद्धतीने करतील ना. मला शेवटी मला अजितदादा महत्वाचा. अमोल भाऊ हा अजितदादांच्या फार जवळचा कार्यकर्ते, त्याच्यामुळे आता आणि विशेष करून म्हणजे मतदार हा राज आहे. मतदारांचा कौल आहे का बाबा तुम्ही अमोलला त्याची अशी मागणी आहे तरुणांची, कॉलेजच्या पोरांची पोरींची की बा अमोलने इकडून उभं राहावा. कुठली मंडळी? केळी कोथूर. नमस्कार, तुमचं काय नाव? यशोगोडे आणि गाव कोणतं? म्हणजे अकोल्याचे जवळ आहे ना. म्हणजे काय व्हायचं देवराम लांडे इथं ते म्हणतात का मी आल्यामुळे बदल झाला, खरंच बदल झालाय का असंच बोलतायत? बदल म्हणजे रात्रीची जे फिरणारे होते ना, जनावरांना त्रास वगैरे द्यायचे म्हणजे बघण्यासाठी येत होते ना, ते कमी झाले नाही का बघण्यासाठी यायचे. केलेला वगैरे का नाही मग विकायसाठी तुम्ही आणत? साहेब आपण हे आपली जाते ना इकडेच राहते. बेल्याचा कसा किल्लार बाजार आहे हा सगळा. बेल्याचा कसा हा एक दिवसाचा बाजार आहे. अच्छा अच्छा. हा म्हणजे झाला तर झाला नाही तर होत पण नाही. हॅलो आणि दादांचा इकडे आल्यापासून कसं आपला हक्काचा माणूस झाला म्हणजे सगळ्यांना आदर झाला. नाही समजा स्थळावरती कोणाचा जरी काही प्रॉब्लेम झाला ना तर आपल्या दादांचं जरी नाव सांगितलं ना तर 90% प्रश्न हा आपला तिथे सॉल्व्ह होतो. आपला माणूस आहे हक्काचा माणूस आणि आपला माणूस आहे ना अडचणीच्या वेळेत आहे ना नक्कीच आपला माणूस तिथे जाऊन आहे ना आपली अडचण मांडू शकतो त्यांच्या तिथं. बर बर. म्हणजे तुम्हाला एक आधार आहे इथं. आधार आहे. काही झालं तर देवराम लांडे तिथे जाते. आपला माणूस आहे बस. चांगलं काय स्वयंपाक व्यवस्थित करा, काळजी करू नका, खुशी खुशी. मला तुमच्या आधारामुळे आम्हाला काहीच त्रास नाही. असे का? नाही तर पहिला आता निघावस्ती होते. आता नाही ना. नाही, आता मी बघ काही काळजी करू नका. तुमच्या आधारामुळे आम्हाला काही जेव्हा असतं ना काय काय असतं जेवण? दादांचं आता कसं आता खाणाराला बोकडाचं असतं, व्हेजवाल्यांना व्हेज असतं,
चांगलं दान धर्म करतात दादा काय आमच्या आदिवासी मध्ये जर दान धर्म करत असेल तर ते साहेब करतात. हा आमच्या आदिवासी समाजात जर कोण दान धर्म करत असेल तर ते साहेब करतात. लांडे साहेब तुमचं गाव कोणतं आहे? वालीवर वालीवरे म्हणजे कुठं आलं ते? माळशेज घाट आपलं कोकणकडे झाले. अच्छा म्हणजे मुरबाड मध्येच येत आहे. हा मुरबाड मध्ये. चांगलं ओळखता तुम्ही यांना? मग आम्ही त्यांच्या आम्ही श्रद्धास्थान मानतो त्यांना. श्रद्धास्थान. काय बरं आहे ना? जेवण केलं कसं? जेवण करू नका कोणी, जेवायलाच बरं का? राम 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 राम. ताई या जेवाय. हा हो चला बाबा, बाबा चला बाबा. नाही अहो राहू दे, तुम्ही माझ्या वडिलासारखे. कुठले आहेत बाबा? कोणत्या गावचे? सत्यवाडीचे. ओळखतो ना मला? अरे वा वा वा, सोय झाली आपण. तुझं काय काम आता? इकडे हे मुरबाडचे मी सापडता. अरे माझा मित्र आहे, पहिला बैल घेतला पहिला सुरुवातीला यांच्याकडूनच मी शर्तीला. कसं लागलं पहिलं? भारी. हं. 5 वर्ष मी शर्ती केली, हे पण मुरबाडचेच आहेत ना. आता मी शर्ती बंद केल्या. बरं ठीक आहे, धन्यवाद दादा. चला ओळख दिल्याबद्दल. तुम्ही तुमचं काय काम? नाही ना लय माझे कोकणामध्ये मी फॅन आहे. मी जरी वरता आहे ना तरी कोकणमध्ये मी कोकणवासी झालोय. आम्हाला मजा झाली जरा वाटलं बरं का. तुम्ही आता काय मग आमच्या घरी जातोय मी. मेळावा म्हणजे तुम्ही म्हणणार का मी मोठा मेळावा घेणार आहे म्हणजे काय वाटत? लोकांना विचारणार आहे बाबा, आपल्याला जर यदा कदाचित फसवणार तर नाहीच, पण आपण सगळ्यांची मनं जाणून घेऊ ना. काहीतरी बाबा अशा अशा प्रकारचं बाबा कानावर आवाज येतो, दबागोट तयार झालाय. आणि सुनीता बोराडे या शिवसेनेच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांचा काय प्रयोग अजून राष्ट्रवादीमध्ये झाला नाही. उपतालुका प्रमुख. उपतालुका प्रमुख आहे त्या, आणि त्यांचा प्रयोग झाला नाही. मग त्याच्यासाठी आग्रह धरला असेल कोणी, त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये काय आता त्यांना माहिती, पण असं काय नाही. मग आता थोडीशी तुमची लोकप्रियता कमी होते असं म्हणजे पक्ष श्रेष्ठीला वाटतंय. थोडीशी आता देवराम लांडे जुना झाला, आता चेंज करायला पाहिजे. किती दिवस घरातला उमेदवार द्यायचा? ही घराणेशाही सुरू आहे. हा संदीप बाबा अख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे आहे ना. आता आपण पाहतो जुन्नरला निवृत्ती शेठ झाले सोपन शेठ, सोपन झालं सत्यशील शेठ शेरकर, शिवाजीराव दादा काळे झाल्यावरती संजय काळे झाले, आता बेडकेचा झालं अतुल शेठ. असं काय नाही, अशा जायला 4 वेळा झाली घराणेशाही. त्यांना घराणेशाही म्हणायची का? जो काम करेल त्याला लोक देतात. प्रत्येक वेळी तुमच्याच घरातला उमेदवार का? नाही मागच्या वेळा आम्ही सुरेखा मंडळ निवडून आणली. असं काय नाही, शिकलेले सवरलेले. त्याच्यामुळे आता लोक म्हणतात तुमच्या सोनला उभी करा. तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात, सदस्य होतात, काय विकास काय करता आला नाही? भरपूर केला तुमच्याच पक्षात म्हणजे आता तुम्ही हे बघा, हा. अमोल कोल्हे साहेब आहेत, शरददादा सोनवणे आहेत, अतुल शेठ आहेत, माग सुरेखाताई मुंडे होती, नंतर नंदा तळपे होती, नंतर बावदेवाडी होते. असे सगळेच येऊन गेलेत ना. देवराम लांडेच काय असा एकटा म्हणजे फार मोठा. राम राम बाबा, संध्याकाळी आलते ना? मग आलते ना? संध्याकाळी आलतो, सकाळी चहा घेतला ना? कुठल्या तुम्ही? 2 बाऱ्या. 2 बार चहा घेतला, जेव्हा यायचं. हा चला मला दर्शन घेऊ द्या. अहो तुम्ही वाटला सारखेच बाबा. बरं काय त्रास नाही ना इथं? नाही काहीच नाही, फार वाटणी नाही, कुठं नाही ना? पोलीस गाडी नाही ना अडवती? मी आल्यापासून काय फरक? अजिबात नाही, नाही. खरंच देवराम लांडेमुळे तुम्हाला आदर एक नंबर. गाडी पकडली, नाव फोन नंबर घेतला होता मी तुमच्या, फोन करतो मला शेटला. नाही काय झालं, तुमचं आडनाव काय? बघा म्हणजे ओपनचे लोक पण मानतात आपली. इथं आदिवासीच नाही. देवराम लांडे जातीवादी आहे असं म्हणतात. एकच नंबर. चुकीचं बोलतात लोक. हो. काय काय फरक पडलाय ना? आता जेव्हा या चला, तेच मुद्दे येऊ. देवराम लांडे हा माणूस हा खूप जातीवादी, अॅट्रॉसिटीची धमकी देतो. समजा कुठं काही शेतकऱ्यांची काही असेल, मजुरांचे पैसे दमदाटी करतो, व्हिडिओ काढतो, लय जातीवाद करतात देवराम लांडे. मी शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेतो आणि कुठलाही शेतकरी माझ्याबद्दल असा नाराज नाही. फक्त बुवा, आणि 90% शेतकरी चांगले असतात, 10% फक्त कोणी पिणारे खाणारे किंवा असे असतात करप्टर. पण 100% शेतकरी हे असं काय नाही. संदीप भाऊ, शेतकरी सुद्धा चांगले आहेत, बिचारे चांगली मदत करतात. जातीवाद करता असं तुमचीच नाही मला ओपनच्या आता हे बघा, जातीवाद म्हणलं यांना विचारा बा. आमची मैत्री. तुमचं काय आडनाव? बोलो पाटील बोला. मी जातीवाद करतो का? सख्या भावाच्यावर प्रेम आमचं. ते लोक म्हणतात जातीवादी, काही म्हणते अॅट्रॉसिटीच्या धमक्या देतात.
लोक काही म्हणतील पण एवढा बाबडा माणूस आहे ना आमच्या पश्चिम पट्ट्यात नाहीये आणि आम्हाला हाच माणूस पाहिजे. तुम्ही आता सतत त्यांच्या सोबत असता म्हणून ना असं काही नाही. मी दांगड साहेबाबरोबर होतो. मी यात पुढं पूर्ण पोहलेला माणूस आहे. आलं का ध्यानात? पण जर आता दांगडच्या नंतर मला वाटतं ही जी व्यक्ती आहे आमच्याकडे. आता तुम्ही यांच्याच मतदारसंघात आहेत ना? हा मग काही जी ओपनची गावं आहेत हा. ती देवराम लांडेंना मतदान करणार नाही. अहो, करणार मी सांगतो करणार. आता एवढे मोठे दिग्गज लोक सांगतायत की एकतर्फी चालणार. कोण काय म्हणन ते सोडून द्या. हम्म. पण जो गोरगरिबासाठी धावतो ना त्याच्यात पाठीमागे जनता बी हुशार झाली आहे ना. बरोबर. यांचा काय होतो का फायदा? होईल ना का नाही व्हायचं. नाही नाही, इथं काय फायदा वगैरे होतो का देवराम लांडेंचा? मग ते बसवाला फुकट येतात काय होतोच ना, अहो, फायदा ते होतोच जसे ना यायला त्यांचा. लागले ना तसं म्हशीच्यात दबदबा राहिला आमचा. मग ते जसं यायला लागले ना म्हशाला तसा थोडासा दबदबा पडला. आता म्हणजे दंगा मस्ती कमी झाली. म्हणजे पहिलं असं हा, कमी दंगा भावात मस्ती बैल व्हायची. घेऊन जा, दादागिरी करा असं हा, व्हायचं. दादागिरी व्हायची. आता जरा दादागिरी कमी कमी झाली. झाली असं. म्हणजे त्यांच्या आजारामुळे आम्ही इथं राहू शकतो बा असं. बर म्हणजे घरातल्या महिला बी सुरक्षित इथं राहू शकतात. हा. चालेल. धन्यवाद. म्हणजे आता ही जे तुमच्या कामाची पावती आहे म्हणा, हे काय आता हे खोटं नाटं नाही हा चाललं. 25 Original आपण वर्ष घेतलं. 25 वर्षाचा संदीप भाऊ आपला. आपण सांगायची गरज नाही. आपण 25. चला मित्रा अरे एखाद्या कोणालाही ठाणे जिल्ह्यात तरी विचारा. आता इकडे आपला मतदारसंघ नाही. आता सातत्य वाटला का आपला मतदारसंघ नाही. काही लोक माझ्यावर कमेंट करतात कामासाठी नाटकं करतो. मग आता सातत्य वाटला मी काय ही आता लोक तुम्हाला भेटली ही बऱ्यापैकी अकोला तालुक्यातली आहेत ना. एकदा तर आपण काय फक्त आम्हाला विनंती आहे तुमची ते दाखव फक्त किती म्हणजे ऍक्च्युली किती मोठा बाजार भरतोय. कारण की आपण दिवस जाईल बैल पाहता पण बाजार बैल संपणार नाही इतका मोठा बाजार आहे. हे पहा तर सर्व बाजारामध्ये तुम्ही फिरता का? हो पूर्ण फिरतो मी. काही जर कोणाला इथं थोडीशी काही धक्काबुक्की झाली लगेच मला फोन येतो. माझे बॉडीगार्ड आम्ही लगेच ते पोहोचतो बैल बाजारामध्ये. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथं आता. तर तुमच्या जास्त गर्दी तुमच्याच मंडपात असेल ना? हो चला जाऊया आपण. चला म्हणजे आता ही परंपराच झालेली आहे का? परंपरा- बैलं आणायची म्हणजे पूर्वी रस्ते नव्हते तर मी ऐकलो असं पायी यायचे. घाटातून वगैरे दसायला एक मुक्काम करायचे. मी म्हणजे लहान होतो. नाणे घाटातून कसं आणले जायचे बैल? 2 रुपये द्यायची तेव्हा त्या घाटातून माती टाकायची. त्यांना मजुरी 2 रुपये. नमस्कार. म्हणजे काय दगडावर का? गेलं का बैल? हा खपले का? केवढ्याला दिले? या संध्याकाळी मग निघाले का मग आता तुम्ही? काय माझा लांडच आहे बघ. बर बर या. आपण पाहिलं हो पाहिलं. कारण मग विरोधक लगेच डोकावतात ना. चालेल. हो चला. काय ते बिचारा तरुण वाढला तुमच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये. ठीक आहे त्यांच्या वडिलांना मी आता भेटलो. हा. इकडे- इथं आले होते. नाही मशाला यायच्या अगोदर मला त्यांनी फोन केलता. हा. मी त्यांना भेटलोय. इकडून जाऊन आम्ही ते आमचा विषय ड्रॉप करणार आहेत. त्यांनी मला सांगितलं का बा तुम्ही आपण बसू. म्हणजे त्यांची मानसिकता आहे का बा लांडे साहेबांवर हा अन्याय झाला. कारण नसताना राजकारणाचा बळी झाला. राजकारण बळी झाला. आम्ही कोणी बोललो काय नाही. झालं ते केसचं पुढं? केस आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केले की बा PSI आणि आपला पोलीस या 110 म्हणजे 106 मध्ये मी बसत नाही. खरं तर DG वाल्याचा तो हे आहे पार्ट आहे. पण कारण नसताना मला त्यांनी अडकावलं त्यामध्ये संदीप भाऊ. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण म्हणजे तिथं असं जाणीवपूर्वक असा माहोल तयार करण्यात आला. माहोल तयार सगळे करण्यात आला. विरोधक जमवले. सगळे विरोधक एकत्र आले. आता अनेक वाघाने ठाकर समाजाची पोरं खाली. अनेक लोकांवर अन्याय झाला. पण तिथं कोण नाही आलं ना. तिथं आता कालला जे अपघात झाला ओतूरला तर 3 माणसं मृत्युमुखी पडले. 25 जखमी आहेत. तर त्यांची 2 दिवस मी त्यांची सेवा केली. पार खाली कोकणात डेड बॉडी आणायला काय MRI काढायला हे करायला. तुम्ही मुंबईला होते. तुम्हाला मी फोन केला होता पण त्यामुळे तुम्ही पोहोचू शकले नाही. पण सांगायचंय काय तुम्हाला यातून? यातून मला सांगायचे म्हणजे मी माझं काम करत राहणार. कुठे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जाता परंतु ही लोक येत नाही. म्हणजे त्या मृत्यूचं राजकारण झालं. हा मूर्तीचं राजकारण झालं. 1000 आता ठीक आहे. आता त्याच्यामध्ये झालं मृत्यूमुखी पडले त्या पालकांना काही मदत वगैरे काय आहे का विचार? एकतर त्यांनी कोर्टात अर्ज पण दिला होता मदत केली त्यांचा जामीन फेटाळावा म्हणून. काय नक्की तुमचं आता? जामीन रद्द व्हावा म्हणून असं त्यांनी म्हणजे बा मी 3 महिने सुटून हो म्हणजे तोपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक होऊन जाईल असं त्यांचा प्रयत्न होते. आता काय आता मी त्यांना भेटून आहे ना त्याच्यामधून ती केस आम्ही
योग्य तो तुम्ही न्याय करणार आहे असं तुमचं हो, म्हणणं हो, आहे. शंभर नका टक्के. तुम्ही थेट नका. नाही मी त्यांना मदत करणार आहे का असेल ना पूर्ण बाजू पण ते कुटुंबाचं वाईट झाले, दुःख झाले. मला त्याच्यावर काही भाष्य नाही करायचं कारण मला कोर्टाचं हे आहे, मला आठ घातलेले या कोर्टाने. गोष्टीवर बोलायचं नाही. या गोष्टीवर बोलायचं नाही. पण ती माणसं बोलली तर मी त्यांच्या परवानगीनं बोलू शकतो. पण वैयक्तिक मी तसं त्यांना नमस्कार करा. कधी आलात? कशा आहात? बरे आहेत ना? कसे? अरे वा. हा कुठले तुम्ही जरा कळू द्याल ना? किती वर्षी मैत्री आपली? 15 वर्ष झाली. मनोरी म्हणजे कुठे येतं ते? भाईंदर. आणि सगळी बैलगाडा शर्यतीसाठी बैल घेतात. यांची जवळची कधी घेतली पण घेतला. बरं, तुम्ही घेतलं यांच्याकडून गावाला? बरं, हे का आला? हे घेतलंय. म्हणजे हे जुन्नर आंबेगाव खेडपेक्षा तुमच्या खाली या पट्ट्यामध्ये जास्त शर्यती होतात. चकडा ना त्या? आमच्या लाकडा मोठा शेकडा असते. वालू मातीमध्ये या इकडे. तुम्ही बैल घेतला का? माझं कैर घेतलं सांगा. आम्ही सगळे एकच गावचे एकच भावा. त्या बैलाला काय काय घालणार आहे? जे पाहिजे ते पसंत येईल ते खायला देऊ. दूध बीज? दूध पाहिजे दूध, अंडी पाहिजे अंडी, बदाम पाहिजे बदाम. नाही, नाही. खायची कमी नाही त्याला, खायला भरपूर. बरं तुम्ही ना आपण मित्र किती दिवस आहेत? भरपूर वर्ष झाली आपली मैत्री आहे. ते भरपूर वर्ष झाली. एकदाच भेटतो ना तुम्ही यात्रेमध्ये? वर्ष तरी हा, झाली. यांच्या घरी पण जातो ना आम्ही. तुमच्या घरी हो जाऊ. येतो. यांच्या घरी पण जाऊन आलो. चला, धन्यवाद. चला चला संध्याकाळी या. झाले 5 लाख आमच्या गाडी लावली. हो, चला चला आम्हाला जायचं. जायचं आम्हाला. कुठं तुमचं हे हो? शौकीन वर्ग मोठा आहे अहो, तुमचा. हे कोट्याधीश आहेत, करोडपती आहेत. करोडपती. मोजायपैकी टाइम नाही. आता मी संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार. आता 2 मिनिटं. आता बैल हा तुम्ही कोणता घेतला? काळा बैल. अच्छा अच्छा अच्छा. पावतीवाला आला का? पावतीवाला. दुधाच्या म्हशी माझ्या घरी. हॅलो. आता आपला हा काळा बैल आहे, हा यांना दिलाय. हो याला म्हणून दिला. दिला ना? हो 2 लाख. हा काळा बैल यांना आपण 2 लाख अकाउंट दिला. तीच पावती करतोय करा. 2 मग लाख आता हे कुठले म्हणजे इथलं जागा मालक आहे. जागा मालक आहे? अच्छा. म्हणजे पावती त्यांच्याकडून असते, त्यांना अधिकार असतो हा, हा. आणि ते पावती होते. मित्रांनो या ना, त्या बैलापाशी थांबू. या या, इकडे या या. आता पुऱ्या म्हशामध्ये जे टॉप क्वालिटीचे बैल आहेत संदीप भाई जरा बैल तर आहो. तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. आम्ही या ठिकाणी खरं तर आमचे मित्र सगळे जुन्नरहून या ठिकाणी आलेले आहेत. देवराम लांडेची मैत्री म्हणून आपण सर्व मीडियावाले समोर आहात. आता हा बैल आम्ही देणार आहोत. म्हणजे विक्री झालेली आहे त्याची, पैसे पण भेटलेले आहेत. फक्त मग त्यांना आम्ही 5 वाजेपर्यंत सांगितलं होतं. बैलाला जीव लावायचा. आपली मैत्री कायम. आपली मैत्री किती वर्ष आहे? 10 वर्ष झाली आहे. हो 10 वर्षाला आहे. तुम्ही कुठले? मुंबई बोरवली गोराई. मला किती दिवस फोन करतो ते? किती वेळ बोलतो तिथं? तुम्ही आमचा फोन उचलत होते एवढ्या दिवशी. ते म्हणे मला बैल द्या. मला मी बैल इथं निवडणुकायला शिवाय देणार देणार नाही. मशाला या देऊन टाकू तुम्हाला. तुम्हाला मी यात्रेला यायच्या आधीच बुक करत होते का? नाही फोन करत होतो साहेब. फोटो पण नाही बोलले. फोटो पण काय नाही भेटा. युट्यूबवर बघा आणि तुम्ही या बाजारात जमलं तर घेऊन जा. नशिबाचं आपल्याला भेटलं. आपल्याला युट्यूबवर पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं काय वाटतं? फरक आहे, खूप चिकार फरक आहे. कसं वाटलं बैल? चांगला आहे. चांगला वाटत तेव्हाच घेतलाय ना. हो चला चला ठीक आहे. पावती झालेले बैल गेला आला पळाला जबाबदार तुम्ही. पावती झाली की संपला. बैलाला बिघडवू नका. त्याला एकदम तू अजिबात बावऱ्या, अजिबात रुसायचा नाही. आधी खुशी खुशी जायचं. वाद नका. सकाळी बैल आपल्याकडून पळालेले. बैल हाती लागणार नाही. त्याला फक्त पर्यंत लावू नका. त्याला झुपता नाही. फक्त त्याला एकदा झुपला तर त्याच्या थाप टाकायची. नमस्कार सर, बोला ना. नाही, गावी आले का नाही? कुठे घेऊन आले शिंगाची? बोलतो. येसतील बर का? हे बघा पावती झाली, पावती दिली, मला पैसे भेटले. बैल गेला आला जबाबदार नाही. मीडिया समोर आहे. कारण बैल माझा कसं होतं, बैल मगाशी सुटला होता. बैल भेटला नसता माझ्या 2.5 लाख बुडाले असते.
आम्हीच पकडला बैल. तुम्ही पकडल्याबद्दल अभिनंदन. पैसे अर्धे दिले नाही नाही मला त्याच्या अगोदर पैसे दिले अगोदर दिले बिगर पावतीचे बिगर पावतीचे बिगर पावती. विश्वास आहे ना मित्रा मैत्री राहू दे. विश्वास त्या बॅनर आहे बघा तिकडे मीडिया आले त्या बॅनरवर जे आम्ही लिहिले ते तो जो ढवळा बैल आहे पोपट्या तो पोपट्या बैल आहे मी तो 1 वर्ष इथं 11 लाखाला ऐकला होता. तो उलटी बाण कशी मारते तो डायरेक्ट त्याला आता 3 टाइम आहे दूध प्यायला अजून येतो. चलो नाही, हे वाजव 2 मिनिटं पुरे केसन झाला. शेठ हात द्या. नाही, 2 मिनिटं इथं थोडं